स्वातंत्र्यदिनी काँग्रेसच्या मुख्यालयात आज जे घडलं त्यावर आज जोरदार वाद सुरू झालाय। सोनिया गांधींनी वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केलाय। काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम सुरू झालं, पहिली दोन कडवी होईपर्यंत सगळं ठीक होतं, मात्र नंतर जे घडलं त्यावरून आता राजकारण चांगलं तापलंय। आपण पाहूयात नेमकं काय घडलंय। सोनिया गांधींनी वंदे मातरम थांबवायला सांगितलं। काँग्रेसच्या झेंडावंदन कार्यक्रमात नेमकं काय घडलं? सोनिया गांधींकडून वंदे मातरमचा अपमान। भाजप म्हणतं नहीं सहेगा। राहुल गांधी अस्वस्थ झाले। नेमकं काय घडलं नीट पहा। सोनिया गांधींनी हाताने काहीतरी थांबवण्याच्या खाणाखुणा केल्या। खरगेंनीही हे काय चाललंय अशा प्रकारचे हातवारे सुरू केले। मग सोनिया गांधी जागेवरून हलल्या, बाजूला वळाल्या आणि पुन्हा हे काय चाललंय अशा अर्थाची विचारणा केल्याचं दिसतं। ते पाहून वंदे मातरम सुरू असतानाच बाजूला उभे असलेले कार्यकर्ते राहुल गांधींच्या जवळ गेले। राहुल गांधींनी त्यांना काहीतरी प्रश्न विचारला। तोपर्यंत सोनिया आणि खरगे एकमेकांशी हे काय सुरू आहे अशा प्रकारची चर्चा करताना दिसले। राहुल गांधींशी बोलून झाल्यावर तो कार्यकर्ता खरगेंकडे गेला। खरगेंनी त्याला पुन्हा हातवारे करून थांबवा अशी सूचना केल्याचं दिसत होतं। मग सोनिया गांधीही त्या कार्यकर्त्याशी बोलायला गेल्या। मग तो कार्यकर्ता खरगे आणि सोनिया गांधींशी बोलून निघून गेला। हे सगळं वंदे मातरम सुरू असताना घडत होतं। हा व्हिडिओ समोर येताच भाजपनं सोनिया गांधींवर टीका केली आहे। सोनियांनी वंदे मातरमचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप आहे। इससे स्पष्ट हो चुका है कि कांग्रेस पार्टी एक दिमागी नक्सल मानसिकता से ग्रसित है। दिस प्रूव्स दैट द कांग्रेस पार्टी इज सफरिंग फ्रॉम अ माइंडसेट विच इज अ दिमागी नक्सल माइंडसेट। इसकी बात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने लाल किले से करी थी। यह राष्ट्रगीत वंदे मातरम के प्रति उनका अपमान है, जिससे करोड़ों करोड़ों भारतवासी बहुत आघात महसूस कर रहे हैं और यह दर्शाता है कि कांग्रेस पार्टी अभी भी संभवतः राष्ट्रगीत वंदे मातरम को संपूर्ण रूप से स्वीकार नहीं कर पाई। अतः हम कांग्रेस की सर्वोच्च नेतृत्व, क्योंकि इसमें तीनों शामिल हैं, सर्वोच्च नेतृत्व के इस आचरण की निंदा करते हैं और यह अपेक्षा करते हैं कि कांग्रेस पार्टी इसके लिए देश से माफी मांगे और यह स्पष्टीकरण दे कि उन्होंने ऐसा आचरण क्यों किया। बंदुकीचा नक्षलवाद संपला, मात्र काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात अजूनही नक्षलवाद शिल्लक आहे हेच काँग्रेसच्या कार्यक्रमातून दिसलं। असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। बंदूक घेतलेला नक्षलवाद तर संपला, पण त्याही पेक्षा खतरनाक असा दिमागी नक्षलवाद ज्या लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरलेली आहे असा नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुर्दैवाने त्याचा एक नमुना आज काँग्रेसच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाला। देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे। विनोद तावडेंनीही सोनिया गांधींचा हा व्हिडिओ ट्विट करून टीका केली आहे। वोट बँकेसाठी काँग्रेसनं पुन्हा वंदे मातरमचा अपमान केल्याचं तावडेंनी म्हटलंय। सोनिया गांधींनी वंदे मातरमचा अपमान केला का यावर सगळ्या काँग्रेस नेत्यांचं म्हणणं वेगवेगळं होतं। सदर व्हायरल होत असणारा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी
करायला पाहिजे तातडीने, या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत. सर, अभी हमने देखा कि राष्ट्रीय गीत हो रहा था तो सोनिया गांधी जी ने जो है एक इशारा किया, शायद खत्म करने के लिए उन्हें बोला गया था. नहीं, वो तो 1937 से हमारे अधिवेशन से जो गाया जा रहा है वही गाते हैं हम लोग. और वंदे मातरम को किसने सम्मान दिया? कांग्रेस पार्टी ने. 1931 वहीं से शुरुआत हुई. बीजेपी ने तो भाई बंगाल चुनाव में चुनाव के लिए खाली लिया था. इसके पहले तो वंदे मातरम कभी गाए नहीं. नमस्ते सदा वत्सले मातृभूमि गाते थे. तो ये तो पहली बार उन बंगाल चुनाव में फायदा लेंगे. अब उनको एक बंगाल चुनाव खत्म हो गया, आप छोड़ो, तुम कहाँ से लगे इसमें? राहुल गांधी और खड़गे जी नहीं गए, इनकी क्या वजह है? अपमान किया गया स्वतंत्रता दिवस का. हर चीज में उन्हें अपमान लगता है. जो स्वतंत्रता में नहीं आए, स्वतंत्रता के आंदोलन में नहीं आए, उन्हें स्वतंत्रता दिवस में कौन नहीं गया उसका में अपमानित महसूस कर रहे हैं. कमाल है भाई. सर, इसके अलावा जब वंदे मातरम गाया जा रहा था उस समय में कुछ व्यवधान हुआ, उसको लेकर सवाल खड़े. कोई व्यवधान नहीं हुआ. अक्टूबर 1937 में कलकत्ता के कांग्रेस अधिवेशन में तमाम बड़े नेता, उसमें गांधी जी थे, उसमें हमारे जयराम रमेश जी आपको और बताएंगे, बड़े नेता, सबने ये तय किया था कि ये वंदे मातरम कांग्रेस के फंक्शंस में गाया जाएगा. ये राष्ट्रीय गीत है. काँग्रेसच्या 3 नेत्यांची ही 3 वेगवेगळी वक्तव्य पाहता सोनिया गांधी वंदे मातरम दरम्यान नेमकं काय करत होत्या याचं ठोस उत्तर कुणीही दिलेलं नाही. 1937 मध्ये महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस कार्यसमितीनं वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांना कार्यक्रमांमध्ये म्हणायला मंजुरी दिली. वंदे मातरमच्या पुढच्या कडव्यांमध्ये दुर्गादेवीचा उल्लेख असल्यानं सर्वसमावेशकतेचा विचार करून पहिली 2 कडवीच म्हणण्याचा निर्णय त्यावेळी काँग्रेसनं घेतला. आता या अधिवेशनात केंद्र सरकारनं वंदे मातरम कायदा मंजूर केलाय. या नव्या कायद्यानुसार 6 कडव्यांसह संपूर्ण वंदे मातरम म्हणणं बंधनकारक आहे. खरं तर वंदे मातरम किंवा राष्ट्रगीत सुरू असताना कुठलीही हालचाल न करता स्थिर उभं राहणं अपेक्षित आहे. मात्र काँग्रेस मुख्यालयातल्या वंदे मातरम वेळी नेत्यांची चुळबुळ, चिडचिड आणि अस्वस्थता स्पष्ट दिसली आणि त्यातूनच स्वातंत्र्यदिनीच पुन्हा नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.